नमस्कार, मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण आपल्या सगळ्यांची आवडती असणारी कोथिंबीर पासून येथे पराठे रेसिपी पाहणार आहोत। तर कोथिंबीर पासून कोथिंबीर वडी सगळेजण नेहमीच बनवतात, पण काहीतरी वेगळं बनवून जर आपण टिफिनला किंवा नाश्त्यासाठी तयार केलं तर सगळेजण अगदी आनंदाने खातात। तर सर्वप्रथम एक जुडी कोथिंबीर येथे आपल्याला छान अशी निवडून घ्यायची आहे। आता एवढी कोथिंबीर आपण काढून घेतल्यानंतर अगदी बारीक अशी आपल्याला कट करून घ्यायची आहे। आता कोथिंबीर चिरताना सर्वात मागचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा, ज्या मोठ्या काड्या आहेत त्या काढून घ्यायच्या आणि त्यानंतर अगदी बारीक अशी कोथिंबीर आपल्याला कट करायची, त्यामुळे पराठा छान असा लाटला जातो आणि खातानाही सुंदर असा स्वाद देतो। तर येथे अतिशय बारीक अशी कोथिंबीर आपली कट करून झालेली आहे। आता एका प्लेटीमध्ये काढून घ्यायची आणि छान अशी आपल्याला 2 पाण्याने ही कोथिंबीर धुवून घ्यायची आहे। त्यामुळे कोथिंबीरवर लागलेली सर्व माती वगैरे निघून जाते। 2 पाण्याने स्वच्छ केल्यामुळे त्यावर केमिकल वगैरे मारलेलं असेल तर ते सुद्धा येथे निघून जातं। तर पहिलं पाणी काढून झालं, त्यानंतर दुसऱ्या पाण्याने सुद्धा स्वच्छ करून घ्यायची आणि एका वाटीमध्ये काढून घ्यायची, म्हणजे आपल्याला पीठ किती घालायचं याचा अंदाज येतो। तर येथे धुवून कट करून घेतलेली कोथिंबीर एक वाटीभर भरली, त्यानंतर 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरे आणि 8 ते 10 लसूण पाकळ्या आपल्याला यामध्ये घालून मिक्सरला छान असा याचा ठेचा करून घ्यायचा। तर कोथिंबीर येथे आपण धुवून घेतली, त्याच वाटीने 1 वाटी येथे आपण गव्हाचं पीठ काढून घेतलं। एक छोटी वाटी भरून आपण बेसन पीठ येथे काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर तांदळाचं पीठ 1 वाटीच्या प्रमाणात आपण काढून घेतलं। त्यानंतर सर्वप्रथम चवीनुसार मीठ आपण यासाठी काढून घेतलं व हिरव्या मिरचीचा ठेचा सुद्धा येथे आपण करून घेतलेला आहे। आता एक ताट घ्यायचं, त्या ताटामध्ये सर्वप्रथम आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची, त्यानंतर यावर घेतलेलं गव्हाचं पीठ घालून घ्यायचं, नंतर यामध्ये आपल्याला अर्धा वाटी तांदळाची पिठी घालून घ्यायची। गरजेनुसार पीठ आपण यामध्ये ॲड करू शकतो आणि त्यानंतर बेसन पीठ आपल्याला सर्व यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ घातलं, त्यानंतर हिरव्या मिरचीच्या ठेच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे मिक्सरच्या भांड्याला लागलेला सर्व हिरव्या मिरचीचा ठेचा यामध्ये ॲड होतो। आता सर्व घातल्यानंतर सर्वप्रथम हे आपल्याला कोरडं ॲड करून घ्यायचं। जेवढं पाणी आपण हिरव्या मिरचीच्या ठेच्यामध्ये घातलं होतं त्यामध्येच हे व्यवस्थित असं मळून होतं आणि कोथिंबीर सुद्धा छान अशी ओली असल्यामुळं आपल्याला यामध्ये पाणी घालण्याची गरज पडत नाही। तर घातलेल्या पाण्यामध्येच हे आपल्याला छान असं घट्टसर मळून घ्यायचं। तर या पद्धतीने येथे आपण छान असं घट्टसर मळून घेतलेलं आहे, ज्यामुळे आपले पराठे छान असे आपल्याला लाटता येतील। जर आपल्याला अजून यामध्ये पीठ घालण्याची गरज पडली तर नक्कीच आपण घालू शकतो। तर या पद्धतीने येथे आपलं छान असं पीठ मळून झालेलं आहे। याला थोडासा तेलाचा हात वगैरे लावायचा आणि भिजण्यासाठी 5 ते 10 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचं। जर नको असेल, झटपट असे करायचे असतील किंवा टिफिनला द्यायचे असतील तर लगेच आपण लाटायला घेऊ शकतो। तर येथे तांदळाची पिठी आपण पराठा लाटण्यासाठी घेतलेला आहे। त्यानंतर आता छान असा मध्यम आकाराचा एक उंडा हातावर तयार करून घ्यायचा आणि त्यानंतर याला तांदळाची पिठी दोन्ही बाजूनी लावून घ्यायची आणि आपल्याला छान पातळ असा पराठा येथे लाटून घ्यायचा आहे। तर पराठा अतिशय पातळ लाटल्यामुळे तो छान असा कडक भाजला जातो, त्यामुळे तो खाताना अतिशय खरपूस किंवा खमंग अशी चव देतं। तर येथे आपला छान असा पराठा लाटून झालेला आहे। आता अजून सुंदर लागण्यासाठी दोन्ही बाजूनी व्यवस्थित असा लाटून झाल्यानंतर यावर आपल्याला तीळ घालून घ्यायचे आहेत। तर येथे आपण एका छोट्या वाटीमध्ये चमचाभर तीळ घेतले, एका बाजूला छान घालून घ्यायचे आणि त्यानंतर हे पुन्हा छान असा पराठा लाटून घ्यायचा। एका बाजूवर छान असा लाटून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला पलटी मारून घ्यायची आणि पराठाच्या दोन्ही बाजूला आपल्याला छान असे तीळ लावून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर दोन्ही बाजू येथे आपल्याला छान अशा लाटून घ्यायच्या, म्हणजे भाजताना हे तीळ अजिबात निघणार नाहीत। तर येथे छान असा पराठा आपला तयार करून झाला।
गॅसवर एक तवा ठेवून त्यावर आपल्याला सर्वप्रथम तवा तापल्यानंतर तेल घालून घ्यायचं, छान असं पसरून घ्यायचं आणि त्यानंतर लाटून घेतलेला पराठा आपल्याला यावर घालून घ्यायचा आहे। पराठा भाजून घेण्यासाठी येथे आपल्याला गॅस मंद ठेवायचा आहे। मंद गॅसवरच आपल्याला पराठा भाजायचा आहे। उलटण्याच्या साहाय्याने पराठ्यावर तेल घालून घ्यायचं, म्हणजे पराठ्याला छान असा रंग येतो। तर एका बाजूला छान असा भाजून झाल्यानंतर पराठ्याला पलटी मारून घ्यायची आणि दोन्ही बाजूवर आपल्याला कडक होईपर्यंत हा पराठा भाजून घ्यायचा आहे। छान असा कडक झाल्यानंतर सुंदर अशी चव देतो। आपण नेहमीच मुलांच्या टिफिनसाठी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवत असतो, नाश्त्यासाठी सुद्धा सुंदर असे पदार्थ बनवत असतो। तर हा कोथिंबीरीपासून तयार केलेला पराठा नाश्त्यासाठी अतिशय उत्तम अशी चव देतो आणि अतिशय पौष्टिक असा आहे। तर सर्व पराठे आपल्याला याच पद्धतीने तयार करून भाजून घ्यायचे आहेत। तर येथे आपले सर्व पराठे छान असे भाजून तयार झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असा रंग याला आलेला आहे आणि खाताना अप्रतिम अशी चव देतात। तर हे पहा, या पद्धतीने आपण याची घडी घालून मुलांना हे टिफिनसाठी सॉस बरोबर देऊ शकतो। घरामध्ये जर नाश्त्यासाठी सर्व करायचे असतील तर गरमागरम पराठ्याबरोबर सॉस किंवा दही आपण वाढू शकतो। तर या पद्धतीने ही रेसिपी आपली इथे पूर्ण झाली। तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बेल बटन नक्की प्रेस करा। खा प्या आनंदी रहा, एकमेकांची काळजी घ्या। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद।